शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण खांडोळीची भाजी। याला मोदकची भाजी पण म्हणतात। तर बघा साहित्य काय घेतलं। ग्रेव्ही करता खोबरं, धने, तेजपत्ता, हे दगडफूल, जायपत्री, कलमी, इलायची, कांदा आणि खसखस हे एवढं मी भाजून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे। आणि त्यामध्ये लसूण आणि अद्रक, तर हे भाजून आपण याची पेस्ट करून घेऊया। मसाला बारीक करून घेतलेला आहे। तर आपण आता मोदकमध्ये भरायचं सारण करायचं आहे। तर बघा खसखस, तीळ, शेंगदाणे आणि खोबरं हे मी भाजून बारीक केलेलं आहे आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। तर आपण आधी याला थोडं फ्राय करायचं, छान लालसर होऊ द्यायचं आहे। कमी गॅसवर हळूहळू भाजायचं आहे। बघा कांदा लालसर होत आला। तर यामध्ये किंचित तेल टाकायचं, फार नाही टाकायचं। एक पोह्याचा अर्धा चम्मच असेल, आणखी थोडं लालून द्यायचं आहे। बघा कांदा छान झालेला आहे आपला। आता आपण गॅस बंद करायचा आणि आपण हे शेंगदाणे, खसखस, खोबरं आणि तीळ जे बारीक केलेले आहे हे यामध्ये टाकूया। थोडंसं तिखट टाकायचं, फार नाही टाकायचं। थोडी हळद, थोडीशी साखर, अगदी चिमूटभर, आणि थोडंसं लिंबू पाणी, ते पण कमीच टाकायचं, फार आंबट नाही झालं पाहिजे। चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकायचा जो असेल तो थोडासा, आणि मिक्स करून घ्यायचं। छान मसाला तयार झाला आपला। शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता थोडंही आपण गार होऊ देऊ। तर आपण याचे मोदक बनवायचे बेसन पिठाचे। तर 2 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून मी आता याचा गोळा करून घेणार आहे। छान घट्ट करायचा गोळा। बघा असा छान कडक गोळा केलेला आहे आपण। तर आधी आपण ग्रेव्ही करूया। तेल तापलेलं आहे, आपण मिक्सरमधून तो मसाला काढला तो टाकूया। छान तेल सुटेपर्यंत भाजायचा। मसाला छान होत आला। आता यामध्ये आपण मिरची पावडर टाकूया। आपली भाजी भरपूर आहे त्यामुळे मी मिरची पावडर भरपूर टाकणार आहे। आणि हळद, तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, कारण ती छान फ्राय होते आणि छान टेस्ट लागते याची। चवीनुसार मीठ, एक 2 मिनिटं फ्राय करायचं। बघा छान झाला आपला मसाला। आता यामध्ये आपण गरम मसाला जो असेल तो टाकायचा। आता यामध्ये पाणी टाकूया। आता उकळी येईपर्यंत
आपण खांडोळीचे मोदक बनवूया, कारण ते उकळी आली की त्यामध्ये एक एक सोडायचा असतो. बघा आता छोटे छोटे गोळे करून असे आपण मोदक तयार करून घेऊया. आता याचा मसाला भरायचा यामध्ये आणि याला मोदकाचा आकार द्यायचा. आता आपण हे सर्व बनवून घेऊया. बघा सर्व मोदक बनवले आपण. आता आपल्या भाजीला पण छान उकळी आलेली आहे, तर सर्व एक एक सोडूया. छान भाजी शिजलेली आहे. आता शेवटी आपण कोथिंबीर टाकूया. बघा छान आपली खांडोळी मोदकची भाजी तयार आहे. तुम्ही पण बनवा, खूपच टेस्टी लागते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.